मी श्रीदत्त सुरेश हळदणकर. मी चेतना संस्थेचा अध्यक्ष आहे आणि मला एक अभिमान आहे की मधुकररावजी चौधरी यांच्यानंतर मला अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आणि माझ्या वडिलांचे आणि त्यांचे आजच्या दिवशी 70 वर्षांचे संबंध आहे. मला अजूनही आठवतं 1979 मध्ये 1979 मध्ये चेतना संस्था सुरू करायचं मधुकरराव चौधरी साहेबांनी चालू केलं. त्यावेळेचे जे VC होते डॉक्टर प्रल्हाद गजेंद्र गडकर, त्यांनी फोन केला आणि म्हणाले की तुम्ही या संस्थेचे अध्यक्ष व्हा. पण ते म्हणाले तुम्ही असताना मी कसा अध्यक्ष होऊ, तुम्ही अध्यक्ष व्हा, तुमच्या नावाने ही संस्था चालू करा. त्यामुळे ती संस्था 1979 साली सुरू झाली, चेतना ही संस्था. त्यानंतर ही जी जागा होती ही जागा पोस्टाच्या नावाने होती. मग पोस्टाला त्यांनी दुसरीकडे हे केलं, शिफ्ट केलं आणि ह्या जागेत ही संस्था काढली. साहेबांचं पहिलं अपत्य हे चेतना हजारीमल सोमाणी कॉलेज आणि कुसुमताई आर्ट्स कॉलेज हे पहिलं अपत्य आहे. 1982 साली त्यांच्या मनात असं आलं, इथे सगळे जे लोक राहतात ते हटमेंटमध्ये राहतात, त्यांना पुढचं शिक्षण मिळवण्याकरता काहीतरी आपण केलं पाहिजे. म्हणून 1982 साली त्यांनी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट चालू केलं MMS मध्ये. तर त्यावेळेचा जर विचार केला तर पहिली संस्था होती जमनालाल बजाज, दुसरी संस्था होती सिडनॅम मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मध्ये आणि तिसरी संस्था आपली आहे म्हणजे चेतनाज RK इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च. असा हा प्रवास आहे. नंतर मग त्यांनी DMRDA त्यांनी केलं, आता त्याचं नाव MMRDA झालंय. नंतर फिल्म सिटी जी आहे हे साहेबांचं अपत्य आहे, त्यांनी केलं. त्यांच्या आयुष्यात त्यांनी पुष्कळ गोष्टी केल्या आणि चेतनामध्ये तर स्थित्यंतर घडवलं. तर या संस्थेला वंदन करून मी आपले जे साहेब आहेत मधुकररावजी चौधरी, ज्यांना माझे वडील भाई म्हणायचे, त्यांचंही मी आजच्या दिवशी स्मरण करतोय आणि या संस्थेला वर्षानुवर्ष चांगली हे मिळू दे, यश मिळू दे, असं मी देवाकडे प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.